नमस्कार. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. माझ्यासोबत आहेत डॉक्टर लता गावडे. डॉक्टर लता गावडे या मायक्रोबायोलॉजी या विषयाच्या तज्ज्ञ असून त्यांनी ग्लोबल वॉर्मिंग या विषयामध्ये डबल PhD देखील केलेला आहे. मायक्रोबायोलॉजी या विषयाच्या तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर लता गावडे या मरीन फार्मिंग या विषयामध्ये देखील तज्ज्ञ आहे. मरीन फार्मिंग हा गोव्यासारख्या मत्स्य आहार असलेल्या राज्याला किती उपयुक्त प्रकल्प ठरू शकतो याची प्रचिती गेली 9 वर्ष त्या मडकईमध्ये करत असलेल्या शिंपल्यांच्या शेतीतून येत आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांना इंडो जर्मन कोलॅबरेशनने जर्मनीमध्ये होत असलेल्या मरीन फार्मिंग या विषयावरील परिसंवादासाठी खास पाचारण करण्यात आलेलं आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. इन गोवाच्या या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. आपण मायक्रोबायोलॉजीच्या प्राध्यापक आहात, पण मरीन फार्मिंग या विषयामध्ये तुम्ही जास्त रस घेता. हे मरीन फार्मिंग काय आहे आणि तुम्ही जर्मनीला जात आहात ते याच विषयाच्या संबंधात आहे, काय आहे नेमका? होय. मी मरीन फार्मिंग मायक्रोबायोलॉजीची मी असिस्टंट प्रोफेसर आहे मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये, स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस अँड बायोटेक्नॉलॉजी. आणि त्याच्याबरोबरच मी मरीन फार्मिंग हा प्रोजेक्ट जो आम्ही 9 वर्षा अगोदर सुरू केलेला मडकईत, आणि तो आता खूप जोरात पण चाललाय. म्हणजे मडकईमध्ये एक सक्सेस स्टोरी झाली आहे मरीन फार्मिंगची. ज्यात मरीन फार्मिंग जर जनरली बघितलं गेलं म्हणजे कुठलीही मरीन, मग ते प्लांट झाडाविषयी असू दे, जे समुद्री पाण्यात होतंय ते असू द्या, किंवा काही शिंपले किंवा क्रॅब्स, सगळं त्याच्यात येतंय. म्हणजे ज्याचं आम्ही फार्मिंग करतो. जसं आमचं ह्याचं राईस वगैरे सगळं फार्मिंग असतं, तसं याच्यात आपण मरीन म्हणजे जे समुद्रात उगतं, जसं की शिंपल्या किंवा क्रॅब्स किंवा जे आल्गे, सीवीड्स, ह्याचे सगळे जे आम्ही फार्मिंग करतो त्याला मरीन फार्मिंग म्हणतात. सो आम्ही जो केला आहे प्रोजेक्ट, त्याच्यात आम्ही जे ग्रीन मसल्स म्हणतात, शिनाणे गोव्यात, त्याचा आम्ही फार्मिंग कल्टिवेशन करतोय. आणि त्याच्यात काय आहे की जर आपण एक 20-30 वर्षा अगोदरचं एक पिक्चर बघितलं गोव्यात, तर त्याच्यात काय आहे की खूप होते हे जे शिनाण्या होतात, खूप होत आहे या कोस्टल सिटीत, कोस्टल स्टेटमध्ये. म्हणजे कुठल्याही बीचवर ते जे स्टोन्स, रॉकी बीचवर गेलात तर तिकडे सापडायचे. पण आताचं असं आहे की कुठेच नाही आहेत ते शिंपल्या, म्हणजे जे ग्रीन मसल्स जे म्हणतात, म्हणजे ते पाण्याच्या प्रदूषणामुळे ते कमी होतं. कारण तेवढं माहित नाही म्हणजे का ते असं अचानक गायब झालं, नाहीसे झाले. पण नाही, आता मार्केटमध्ये पण मिळत नाहीये. आणि आता ते सगळं जर कंडिशन कन्सिडर करून जर बघितलं तर मरीन फार्मिंग खूप उपयुक्त आहे आता सध्या, एस्पेशली स्टेट लाईक गोवा, विच इज अ कोस्टल स्टेट वेअर देर इज खूप डिमांड आहे. आणि जी आपली टुरिझम इंडस्ट्री आहे गोव्यात, जी खूप आहे, टुरिझम इंडस्ट्रीमुळे आणखीन डिमांड वाढतोय. आणि असा प्रोजेक्ट करणे खूप गोव्यासाठी, लोकांसाठी चांगला आहे. आणि त्याच्यात खूप फायदा पण असतो लोकांना, आणि एक सेल्फ एम्प्लॉयमेंट, एंटरप्रेन्योरशिप, ते पण त्याच्यातून जनरेट होऊ शकतं. आणि आजचा जो आता सध्या, आणि ते आम्ही काय केलं, जेव्हा मी NIO मधून जेव्हा गोवा युनिव्हर्सिटीत आले, तेव्हा इकडे गोवा युनिव्हर्सिटीचा जो उन्नत भारत अभियान प्रोग्राम आहे, त्याच्यात 5 गाव अडॉप्ट केलेत. एक मडकई, पाळे शिरगाव, काकरा, नावशी आणि गुढीपारोडा, असे 5 गाव अडॉप्ट केलेत युनिव्हर्सिटीने अंडर उन्नत भारत अभियान प्रोग्राम. सो मी जेव्हा इकडे आले तेव्हा मला ते कळलं की असं प्रोग्राम आहे. सो मी त्यावेळचे जे व्हाईस चान्सलर होते, प्रोफेसर सानी सर, त्यांना मी असं सांगितलं की असा माझा प्रोजेक्ट आहे, आम्ही घेऊ का. त्यांचे खूप पॉझिटिव्हली त्यांनी गो अहेड असं सांगितलं. आणि नंतर मी जे UBAचे तेव्हाचे डायरेक्टर होते, प्रोफेसर राजेंद्र गाड, त्यांना भेटले. त्यांचा पण खूप सहयोग झाला. मग
त्यानंतर जे दुसरे डायरेक्टर आले, डायरेक्टरेट ऑफ उन्नत भारत अभियान, प्रोफेसर ज्योती मॅडम, त्यांनी पण, आणि आताचे जे आमचे ऑनरेबल व्हाईस चान्सलर प्रोफेसर मेनन सर आहेत, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. आणि ते ही इज व्हेरी कीन अँड हॅपी अबाउट दिस प्रोजेक्ट की गोवा युनिव्हर्सिटी इज लीडिंग सच प्रोजेक्ट फॉर द स्टेट अँड फॉर द पीपल ऑफ गोवा. सो त्याच्यात आम्ही ते आता चालू ठेवलंय. आणि यावर्षी आम्ही अगोदर मडकईत चाललेला, तिकडे एक सक्सेस स्टोरी आहे. अच्छा. आता नंतर आम्ही पाळे शिरगावमध्ये ट्राय केलं. यावर्षी आम्ही जे कांक्रा पंचायतीत येतं जे सांताक्रूज, तिकडे पण यावर्षी केलं आणि सक्सेसफुल झाला. अच्छा. आणि आता त्याच संदर्भात मी एक प्रोजेक्ट प्रपोजल सबमिट केलं, इंडो जर्मन सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर, न्यू दिल्ली, इंडिया गव्हर्नमेंट. सो तिकडे मी तो जॉईंटली इंडिया अँड जर्मनी, German collaborator and Indian collaborator from India. I am the collaborating person. Wow. So आम्ही तो सबमिट केला मी, आणि सक्सेसफुली इट गॉट फंडिंग. अँड त्या प्रोजेक्टमध्ये मी जे मरीन फार्मिंगमधले म्हणजे सी वीड्स कल्टिवेशन म्हणा किंवा शिंपल्यांचं जे ऑयस्टर, आणि ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही ऑयस्टर जे कालवं असतं, कालवं पण चालू केले. आणि असे जे काही एक्सपर्ट आहेत सी वीड्सबद्दल किंवा शिंपल्यांबद्दल, जे मरीन फार्मिंग ह्या लाईनमध्ये जे एक्सपर्ट, तसे 15 सायंटिस्ट ऑल ओव्हर कंट्री भारतामधून मी सिलेक्ट केले. आणि तसेच 15 सायंटिस्ट अकॅडमिक्स फ्रॉम जर्मनी. सो ह्याच्यात आता अकॅडमिक्स आहेत, सायंटिस्ट आहेत फ्रॉम डिफरंट लीडिंग रिसर्च इन्स्टिट्यूट्स फ्रॉम द इंडिया, लाईक CSIR NIO, गोवा युनिव्हर्सिटी, देन पॉंडिचेरी युनिव्हर्सिटी, देन मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस जे अंटार्क्टिक सेंटर आहे तिकडून पण आहेत. मग CMFRI फिशरीज सेंटर जे आहेत, ICR, टेरी, एम्पेडा जे मरीन प्रोडक्ट इम्पोर्ट एक्सपोर्टच्या विषयात, मरीन फार्मिंग या विषयावरच हा सेमिनार हो, आहे. त्याचा टॉपिकच असं होता की मरीन फार्मिंग अँड ऑपॉर्च्युनिटी टुवर्ड्स सेल्फ एम्प्लॉयमेंट, एंटरप्रेन्योरशिप अँड सस्टेनेबल रुरल डेव्हलपमेंट, हा विषयावर मी तो प्रोजेक्ट सबमिट केलेला. आणि तो ॲक्सेप्ट झाला, फंडिंग मिळालं. त्याच्यात आता आम्ही 15 एक्सपर्ट सिलेक्ट केले आणि आज आम्ही जाणार आहोत, आज संध्याकाळी. हो, आणि तिकडे मग आमचं ते 3 दिवसांचं वर्कशॉप होणार आहे. आणि त्याच्यात आमचं ब्रेनस्टॉर्मिंग, डिस्कशन्स, प्रेझेंटेशन्स होणार आहेत. आणि तिसऱ्या दिवशी आम्ही जर्मन जे इन्स्टिट्यूट आहेत रिलेटेड टू मरीन फार्मिंग, ॲक्वाकल्चर, त्यांना आम्ही व्हिजिट करणार आहोत. आणि तिकडचे ते वर्कशॉप, तिकडचे जे मेयर, जे पॉलिटिकल लीडर्स, ते पण अटेंड करणार आहेत. मग जे आमची फंडिंग एजन्सी इंडो जर्मन सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर, त्यांचे डायरेक्टर, ह्या सगळे तिकडे असणार आहेत. आणि एक ब्रेनस्टॉर्मिंग. अँड आय थिंक हे जे वर्कशॉप आहे, इट इज अ गुड प्लॅटफॉर्म फॉर इंडियन अँड जर्मन scientists and academics to start a good collaboration, bilateral collaboration. So that, and I'm also looking forward की ह्याच्यातून एक चांगलं कोलॅबोरेशन निर्माण होणार, चांगला प्रोजेक्ट निर्माण होणार, ज्याच्यामध्ये जर्मन टेक्नॉलॉजी, आमची टेक्नॉलॉजी देवाणघेवाण असे की एक्सपर्टीज असं होणार आहे. आणि त्याच्यात वेगवेगळे पण आहेत, म्हणजे एक्सपर्टीज, डिफरंट एक्सपर्टीज. सो आज ते होणार आहे आणि आम्ही पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघतो की एक चांगलं कोलॅबोरेशन होणार. या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत डॉक्टर लता गावडे, सूक्ष्म जीवशास्त्राच्या प्राध्यापक आणि मरीन फार्मिंग या विषयातल्या तज्ज्ञ. आणि आम्ही चर्चा करतो आहे गोव्यातील शिंपल्यांच्या शेतीवर. मॅडम, आपण याची माहिती आता दिली की नेमकं काय आहे मरीन फार्मिंग. तुम्ही मडकईला पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे आणि गेली 9 वर्ष तो चालतो आहे. हा शिंपल्यांच्या शेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे का, आणि त्यामध्ये नेमके कोणते घटक सहभागी आहेत, आर्थिकदृष्ट्या ते त्यातून काय मिळवत आहेत? मडकईमध्ये तो 9 वर्षापासून चालतोय, म्हणजे मध्ये 1-2 वर्ष नव्हते, पण असं एक अल्टरनेटिव्ह इयरमध्ये 9 वर्ष झालीत. आणि आता तो कंटिन्युअसली चालतोय दरवर्षी. आणि त्याच्यात मोस्टली जे आपले सेल्फ हेल्प ग्रुपच्या लेडीज त्या इन्व्हॉल्व आहेत, त्याच गावच्या, म्हणजे लोकल लोकांनाच घेऊन आम्ही तो करतोय. कारण त्यांना पण काहीतरी म्हणजे शिकावं आणि त्यांचं पण काहीतरी मिळकत व्हावी, त्याच्यात हाच आमचा उद्देश आहे. आणि ते चांगलं चाललंय. खूप तिकडच्या जे सेल्फ हेल्प ग्रुपच्या लेडीज आहेत त्या इन्व्हॉल्व आहेत. आणि त्याच्यात आम्ही काय करतो की जे बी असतं
ते त्याच्यात खूप काम असतं अगोदर आणि त्या सगळ्या लेडीज मिळून हे करतात. अच्छा. म्हणजे ते बी कुठून आणून मिळवता वगैरे ते? हो, जास्त तर आम्ही एकतर गोव्यात जेव्हा ते स्पॉनिंग होतं त्या ह्याचं मसल्सचं, तेव्हा एकतर ते रोप वगैरे घालून ठेवतो ज्याच्यात ते अडकतात, किंवा जवळचे कारवार वगैरे असं आम्ही बघतो ते बी. नंतर ते आणल्याबरोबर त्यांना खूप काम असतं. म्हणजे एक दोरी असं घेऊन जे कॉईल रोप असतं त्याच्यात सुमाचं ते घेऊन, मग एक पातळ कपडा घेऊन त्याच्यात ते भरून ते स्टिच करून नंतर त्या बॅग्स बनवाव्या लागतात. आणि नंतर त्या एक राफ्ट करून, म्हणजे एक 3x3 मीटरचं, आणि त्याला एक स्पेसिफिकेशन असतं. जे आम्ही जागा सिलेक्ट करतो मसल फार्मिंगसाठी, ती अशी असावी की वाहतं पाणी असावं, कंटिन्युअस फ्लोईंग वॉटर, फ्रेश क्लीन वॉटर. आणि तिकडे जे प्लँक्टॉन, जे प्रोडक्टिव्हिटी असते ती चांगली असावी लागते, कारण आम्ही त्याला काहीच टाकत, आर्टिफिशियल फूड असं काहीच टाकत नाही, सगळं नॅचरल पाण्यात होतं ते. म्हणून ते क्लीन आणि वाहतं पाणी कंटिन्युअसली, आणि ती जी प्रोडक्टिव्हिटी असते म्हणजे जे प्लँक्टॉन जे ते खातात ते चांगले असावे लागते तिकडे. आणि असं आम्ही ती जागा सिलेक्ट करतो. नंतर तिकडे जे मॅन ऑफ द फॅमिली, सो ते काही हेल्प करतात, जे राफ्ट करावं लागतं बांबूचं, म्हणजे मोठे बांबू वगैरे घेऊन 3x3 असं राफ्ट करावं लागतं. आणि ते राफ्ट कसं असतं की जेव्हा लो टाईड असतं, भरती आवटी असतं ना, ते वेळी लो टाईडच्या वेळी 2 मीटर पाणी असावं लागतं. लोवेस्ट लो टाईडच्या वेळी 2 मीटर पाणी असावं लागतं. आणि जे आम्ही ते जे बॅग्स बनवतात ते नंतर राफ्टवर बांधून ठेवतात. आणि ते 2 मीटर पाणी ह्याच्यासाठी की त्या इट शुड नॉट गेट ड्राय, ते पाण्याखाली राहावे लागतात. म्हणून ते 2 मीटर पाणी जिकडे मिळतं तिकडेच राफ्ट करता येतं. आणि हे सगळं काम तेच गावचे लोक जे इन्व्हॉल्व आहेत प्रोजेक्टमध्ये तेच करतात. म्हणजे जे मेन असतात, पुरुष, ते येऊन ते राफ्ट वगैरे करून हेल्प करतात. नंतर लेडीज त्या सगळ्या करून त्या बांधतात. आणि असं ते त्यांचं. किती दिवसात तयार होतात? आता एकदा बी घातलं, एक 2 सेंटीमीटर किंवा 5 सेंटीमीटर असं बी, किंवा 3-5 असं असतं ते बी छोटंसं, ते एकदा घातल्यानंतर 5 ते 6 महिने, त्यावेळी 5 महिन्यात एक 13 सेंटीमीटर असं एवढ्या होतात. आणि मडकईत तर कंडिशन एवढी चांगली आहे तिकडे, दरवर्षी खूप मोठे होतात ते. म्हणजे कधी कधी मार्केटमध्ये सुद्धा मिळत नाही असं एवढं मोठं, म्हणजे खूप सक्सेसफुली झालं तिकडे ते. आणि चांगली गोष्ट की तिकडचे गावचेच लोक त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत. आणि दुसरी काय होतं की ही जी शेती आहे मरीन फार्मिंग, जास्त तर ना कधी कधी आउटस्कट एरियात केली की चोरी वगैरे जास्त होते. होते. आणि कारण ते इझिली असतं, जस्ट घेऊन जायला असं. हो. नंतर मग गावचंच असलं की काय देतात, त्यांचंच आहे ते, इट बिलॉंग्स टू देम, दे आर द ओनर्स. सो दे टेक केअर, ते स्वतः काळजी घेतात, स्वतःच बघतात. आणि त्याला 15 दिवसांनी एकदा ते साफ करावं लागतं, म्हणजे जस्ट असं पाणी साफ करायचं असतं, कारण काय असतं सगळे माती वगैरे त्याच्यात सेटल होते ना त्या शिंपल्यावर. सो 15 दिवसांनी एकदा ते साफ करायचं असतं. सो मग ते लेडीज, आणि त्याच्यातनं काम खूप कमी आहे. म्हणजे एकदा ते घातलं 6 महिन्यांनी ते काढायचं, मध्ये एक 15 दिवसांनी, महिन्याने ते साफ करायचं. म्हणून ना लेडीज लोकांसाठी, जे सेल्फ हेल्प ग्रुप, त्यांच्यासाठी हा खूप फायदेशीर आहे. आणि तेवढं काम पण नसतं ना. आणि एक मिळकत मग कशी की समजा तुम्ही आता एक 5 बिझनेस, हो, सेल्फ एम्प्लॉयमेंट काहीतरी, असे एक अल्टरनेट सोर्स ऑफ इन्कम फॉर द विलेज पीपल. सो आणि त्याच्यात काम जास्त नाही ना, म्हणून ते एक चांगला एक प्रयोग आहे गावातला. म्हणून आम्ही ते म्हटलं की रुरल डेव्हलपमेंट. पूर्ण वेळची शेती नाही होऊ शकणार का? नाही, कारण त्याला ना पावसानंतर, आता पाऊस संपला, सप्टेंबरमध्ये पाऊस संपला तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये चालू करावं लागतं. कारण असं आहे की जी ग्रीन मसल आहे त्याला सॅलिनिटी खूप इम्पॉर्टंट आहे. सॅलिनिटी म्हणजे त्याचं एक युनिट असतं 20 खाऱ्या पाण्यात ते होतं. हो, म्हणजे 20 PPT जे असतं ते सॅलिनिटी असावं लागतं मिनिमम. त्याच्यानंतर 25, 30, 31 असं असू शकतं, पण 20च्या बिलो गेलं मिनिमम 15, त्याच्या खाली ते होत नाही सॅलिनिटी, म्हणजे खारसाण जे असते, खारेपणा. सो तो असावा लागतो. पण पावसाळ्यात काय होतं की जे फ्रेश वॉटर येतं पावसाचं वगैरे, त्याच्यामुळे ते खारसाण कमी होतं, जे इट इज नॉट फेवरेबल फॉर मसल्स टू ग्रो.
जसं पाऊस संपला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर येते तो म्हणजे खासण वाढते, सॅलिनिटी वाढते. त्यावेळी दॅट इज द मोस्ट फेवरेबल कंडिशन. अँड देन आफ्टर 6 मंथ्स, हे सपोज आता आम्ही समजा नोव्हेंबरमध्ये घातलं, डिसेंबर, जानेवारी, पावसा अगोदर म्हणजे एप्रिल एंड किंवा मे स्टार्ट झाल्याबरोबर ते काढावं लागतं, काढून विकायचं. म्हणून एक 6 महिनेच करायला मिळतं, कारण सॅलिनिटी पाहिजे असतं आणि पावसाळ्यामुळे सॅलिनिटी नसते. सो तो पण म्हणजे खूप असे फॅक्टर्स आहेत जे आपल्याला कन्सिडर करावे लागतात त्यावेळी, म्हणजे साईट सिलेक्शन, मग एन्व्हायरमेंट, सॅलिनिटी, क्लिनलीनेस ऑफ वॉटर, फ्लोईंग वॉटर. सो असे काहीतरी फॅक्टर असतात. मग डेप्थ ऑफ द वॉटर, लो टाईडच्या वेळी किती डेप्थ आहे, हे सगळं फॅक्टर कन्सिडर करून ते करावं लागतं. हे 6 महिन्यानंतर येणारं जे पीक आहे, त्यातून किती आर्थिक नफा, कसा फायदा होतो? आर्थिक नफा म्हणजे खूप आहे. आणि आता सध्याचं जर गोव्यात बघितलं, कुठेही अवेलेबल नाही आहे. कारण 20 वर्षांपूर्वीचा जो एक होता ते वेगळं होतं, आता काही नाही आहे. आणि मिळत पण नाही मार्केटमध्ये, कधी कधी लोकांना पाहिजे असं पण मिळत नाही. काही आलं तर खूप म्हणजे जास्त रेटीत विकतं. सो ह्याच्यात काय होतं, ह्या लेडीज लोकांना जर एक 5,000 त्यांनी स्पेंड केलं घालताना बी, तर एक डबल ट्रिपल फायदा होतो. तुमचे जे मडकई सारख्या गावामध्ये जे प्रयोग चालू आहेत त्याचे काय आउटपुट येत आहेत, मला सांगा. की भविष्यामध्ये जर कोणाला वाटलं की गोड्या पाण्यात देखील मत्स्य शेती किंवा शिंपल्यांची शेती करावी, तर ते शक्य असेल का? गोव्यात तसं बघितलं तर कोस्टल स्टेट आहे गोवा. आणि जर असे जे सांगे, जे साऊथ साईड आहेत, मी सांगे, केपे, तिकडे हो, जिकडे नद्या वगैरे आहेत, तिकडे पण काय असतं की जे समुद्री पाण्यात म्हणजे सॅलिनिटी वाईज जे ग्रो होतात ते गोड्या पाण्यात नाही होणार आहे. त्याच्यासाठी फ्रेश वॉटर स्पीशीज जे असतात, म्हणजे जे गोड्या पाण्यात जगू शकतात, वाढू शकतात, त्या स्पीशीज, तेच ऑर्गॅनिझम सिलेक्ट करावं लागते. म्हणजे फ्रेश वॉटर फिश जे काही असतं ते सिलेक्ट करावं लागेल. कारण जीवांचं पण वेगवेगळं असतं, त्यांना प्रत्येक एक सॅलिनिटी पाहिजे असते, काही जणांना नको असते, तसं त्या प्रकारे सिलेक्ट करावं लागतं. अच्छा, म्हणजे भविष्यात असं प्रयोग होऊ शकतील. तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग या विषयामध्ये PhD केलेली आहे, आणि आज सगळं जग ग्लोबल वॉर्मिंगला फेस करत आहे. तर या ग्लोबल वॉर्मिंगचा मत्स्य उत्पादनावर किंवा एकूणच समुद्री उत्पादन जे आहे त्याच्यावर काही फरक पडतोय, काही परिणाम होतोय असं जाणवतंय? ग्लोबल वॉर्मिंग बघितलं तर सगळीकडेच फरक करते. म्हणजे जे काही पृथ्वीवर आहे सगळ्यांनाच अफेक्ट करते. काही पॉझिटिव्ह इफेक्ट, काही निगेटिव्ह, जास्त तर निगेटिव्ह इफेक्ट, आणि एस्पेशली द ह्युमन बिईंग्स अँड ऑल लिव्हिंग बिईंग्स. सो ग्लोबल वॉर्मिंग हॅज ओव्हरऑल इम्पॅक्ट ऑन एव्हरीथिंग. सो आता रिसेंटली आम्ही एक प्रोजेक्ट घातलंय, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा कसा इम्पॅक्ट होणार. आता समजा आमची जी मरीन फार्मिंग आहे, शिंपल्यांची म्हणजे जे शिणाण्यांची, त्याच्यावर, शिणाण्यावर कसा इफेक्ट होईल ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे तसा एक आम्ही प्रोजेक्ट घातलाय. आणि माझं जे काम आहे ग्लोबल वॉर्मिंग, ते मेनली कार्बन. आता कसं ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होतं की जे ग्रीन हाऊस गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साईड, मिथेन, अशा गॅसेसमुळे होते. आणि जो मेन घटक आहे ग्लोबल वॉर्मिंगसाठी जो क्रिएट करतो, कार्बन डायऑक्साईड. आणि माझं मेन काम आहे कार्बन सायकलवर. म्हणजे आता मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ. सो हे मायक्रोब्स जे आहेत ते ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे कार्बन सायकलमध्ये ते काय करतात, हे माझं PhDचं काम होतं. नंतर माझं पोस्ट डॉक्टरेट झालं जर्मनीत, आणि आता पण चालू काम आहे. म्हणजे आता जे मायक्रोब्स आहेत, बॅक्टेरिया वगैरे, म्हणजे ते कसं त्यांना ॲज अ टूल कसं आम्ही यूज करू शकतो की कमी करण्यासाठी, ज्याला आपण सिक्वेस्ट्रेशन म्हणतो, म्हणजे कार्बन सिक्वेस्ट्रेशन. की हे सगळे जे कुठलेही लाईक बिग प्लांट्स or seaweeds or anything, sea organisms or bacteria, आम्ही त्यांचा कसा उपयोग और कुठली टेक्नॉलॉजी कशी उपयोग करू शकतो की जे हे ग्लोबल वॉर्मिंग आहे ते कमी करण्यासाठी, म्हणजे कार्बन सिक्वेस्ट्रेशन ज्याला म्हणतो, जे CO2 असतं, कार्बन डायऑक्साईड, ते ॲटमॉस्फिअरमधून कसे कमी करायचे. बायोलॉजिकल टूल म्हणजे झाडामुळे
असे काही काही प्रयोग आहेत. Mangroves आहेत. मँग्रोव्स आहेत, झाडं आहेत किंवा सीवीड्स आहेत किंवा बॅक्टेरिया, यांना आपण बायोलॉजिकल टूल असं कसं उपयोग करून घेऊ शकतो की कार्बन डायऑक्साईड कमी हो. आणि त्याच्यात जास्तीत जास्त जो फोकस आहे तो समुद्र आहे. कारण आपण जर बघितलं आपला प्लॅनेट जर 70% पाणी आहे म्हणजे समुद्र आहे. हो. आणि आता तर फोकल पॉईंट समुद्र आहे की पुढच्या म्हणजे आता म्हणजे येणाऱ्या पुढच्या काळात पिढ्यांची भुकेची गरज, हो. आणि अन्नाची गरज हा समुद्रच भागवणार आहे. हो. आणि जे ग्लोबल वॉर्मिंग सिक्वेस्ट्रेशन आहे ते समुद्रात जास्त होऊ शकतं. कारण कसं असतं समुद्रात खोलवर जे 1000 मीटर वगैरे खाली गेलं कुठलीही गोष्ट जर ते कार्बन म्हणा काही तर ते वर परत यायला खूप हजारो वर्ष लागतात. म्हणून सायंटिस्ट असं म्हणतात की एकदा ते जर आम्ही जो ॲटमॉस्फेरिक जर CO2 आहे तो जर समुद्रात कसा तरी कुठली टूल वगैरे वापरून जर गेला तर तो तिकडेच राहणार खूप हजारोने वर्षे जोपर्यंत वर येत नाही. सो तसं करून काहीतरी कमी करायचं किंवा आणि असे खूप प्रयोग खूप प्रोजेक्ट्स ऑल ओव्हर द वर्ल्ड इज गोइंग ऑन. आणि माझी स्टडी पण त्याच विषयावर आहे, ग्लोबल वॉर्मिंग आणि कसं हे यूज करायचं बायोलॉजी वगैरे त्याच्यावर आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट सगळीकडेच आहे. फूड सिक्युरिटी पण पाहिजे ह्याच्यामुळे, कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे खूपसे नेगेटिव्ह इम्पॅक्ट्स आहेत ह्युमन बिईंग्स फॉर मॅनकाइंड. सो त्याच्यात मेन इम्पॅक्ट म्हणजे फूड सिक्युरिटी पाहिजे. आणि आपला मरीन फार्मिंग ह्याच्यातून काहीतरी कुठेतरी एक सम कंट्रीब्युशन विल बी देअर. like say suppose now productivity or making at larger scale production of like say suppose mussels, oysters. Economically also it will help, and from the point of food security also it will help. And that will be a big boost for economic boost for the state of Goa to a large extent. आणि असे प्रयोग गोव्यामध्ये व्हायला पाहिजेत. बाकीच्या गावामध्ये जिकडे कुठे शक्य आहे खारे पाण्यामुळे तिकडे व्हायला पाहिजे, ज्यामुळे हेल्प. गोव्यासारख्या राज्यामध्ये खनिज व्यवसायाने शेतीचा विध्वंस झालेला आहे. दुसरीकडे बिग ट्रॉलर्स गोव्याच्या हातीत येतात आणि अगदी समुद्र खरवडून मासे घेऊन जातात. तर गोव्यासारख्या छोट्या राज्याची भविष्यात समुद्र अन्नाची गरज भागू शकेल का, असे काही प्रयोग जर वाढत गेले तर? मरीन फार्मिंग माझ्या ॲज पर मी ॲटलिस्ट मरीन फार्मिंग सच प्रोजेक्ट्स शुड हॅपन ॲट लार्ज स्केल इन गोवा. कारण गोवा इज अ कोस्टल स्टेट आणि तेवढे मीन्स एन्व्हायरमेंट इज पॉझिटिव्ह, everything is favorable, and such projects should happen in Goa so that it adds to the economy, it adds to the food security and to economic boost of the state. So it should happen. And through Unnat Bharat Abhiyan, through marine farming, Goa University is taking a lead role for the state, and I'm happy about that we started this. Okay. With full support from university, even vice chancellor and all over like UBA directors. So I'm happy. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात नद्यांचे देखील स्रोत आहेत. या नद्या त्यासाठी काही उपयोगात येऊ शकतील? येऊ शकतील, पण त्याच्यात पण एक खूप अभ्यास आहे की कुठली स्पीशीज से सपोज आता शिनाण्या होऊ शकत नाहीत. मग जे फ्रेश वॉटर क्लॅम्प्स असतात, फ्रेश वॉटर क्लॅम्प्स होऊ शकतात. असे त्याच्यावर अगोदर काही स्टडी हवी, एक बेसलाईन स्टडी, डेटा जनरेशन. अँड इट इज नॉट इम्पॉसिबल, इट कॅन बी डन.